जन आक्रोश मोर्चा ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी मोर्चा निघणार आपल्या लेकीसाठी शहरो शहरामध्ये नौजवान आणि धर्मांतराच्या बळी झालेल्या लेकीच्या न्यायासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा हिंदू जन आक्रोश मोर्चा हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि मी माझ्या वल्ल्या ठिकाणी विरामतो. धन्यवाद आदरणीय डॉक्टर नीरज लांडे सर. यानंतर या संपूर्ण निषेध मोर्चाचे मुख्य आयोजक आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण गुरुवर्य राम महाराज जिंजोरके यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करावं. हरिभक्तीपरायण गुरुवर्य राम महाराज जिंजोरके महाराजांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. खऱ्या अर्थाने या संपूर्ण निषेध मोर्चाचं ज्यांनी आयोजन केलंय त्या आदरणीय बाबा आपल्या सर्वांशी या ठिकाणी संवाद साधतायत. श्रीमंताच्या मुलीसंग व्हायला पाहिजे एक दिवस. आपलं आव्हान आहे, आव्हान आजूक बी छाती टोकून. प्रथमतः अरे त्यांच्या मारा ना मोठ्या अंतकरणाने श्रद्धांजली समर्पित करतो. खरं तर ज्या वयामध्ये या संधीवर ही वेळ आली फक्त भाषण करा तुम्ही, ते वय परंतु त्या मुलीचा एखादा बलात्कार होईल. श्रद्धांजली वाहण्याचं नाहीये. मी आणि धोत्रे बोलतोय तर सांगतो. अरे एक मिनिट थांब ना. भविष्यामध्ये अरे थांब ना थोडं. माझं जे काही स्वप्न असतात जन्म आल्यापासून जसं जसं वय वाढतं अरे कवर ऐकून घ्यायचं. तसं तसं शारीरिक बौद्धिक वाढ होत असते. मला ऐक सवय नाही. आणि आपण 18 वर्ष झाल्याच्या नंतर पुढच्या प्रत्येक वर्षाचा विचार, जीवनाचे काही ध्येय धोरण असतात, काही शैक्षणिक असे स्वप्न असतात. काय व्हायचंय असं काहीतरी स्वप्न असतं आई वडिलांचं, कुटुंबाचं आणि त्या मुला मुलींचं. फक्त संधीचं तरी असं काहीतरी स्वप्न असणारच आहे. या ठिकाणी सांगितलं गेलं की तिचे वडील एक सामान्य छोटासा व्यवसाय करून आपलं कुटुंब चालवणारी, त्याचप्रमाणे आई लवकरच गेलेली. आम्हाला वाटतंय अशा कुटुंबामध्ये काहीतरी अशा मुलींची जिद्द. आणि सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय की मुली या उच्च शिक्षित प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी भरारी घेतलेली आहे. तसं काही स्वप्न संधीचं सुद्धा असणार, पण दुर्दैवाने तिच्या या सर्व स्वप्नावर त्या ठिकाणी पाणी फिरलं. ते सर्व स्वप्न तिचे काही वडिलांचे स्वप्न असतील, व आई गेली पण आई बनून मीच माझ्या संधीचं त्या ठिकाणी मोठं कौतुक करील. काय काय स्वप्न असतील, वडिलांनी पाहिलेले स्वप्न असतील, तिच्या नातेवाईकांनी पाहिलेले स्वप्न असतील, स्वतः तिने पाहिलेले स्वप्न असतील. पण हे सर्व स्वप्न मला वाटतंय ज्या वयामध्ये प्रेम काय असतं फार कळत नाही, पण त्या वयामध्ये अजाणतेपणाने काही आमिष दाखवून संध्या आणि असे अनेक त्या ठिकाणी आमच्या भगिनी कन्या ह्या बळी पडतात. आज एक संध्येचं निमित्त आहे. खरं तर आम्ही कीर्तनकार फार अशा कोणत्याही कटकटीमध्ये भानगडीमध्ये पडू नये किंवा न पडणारे, पण आम्हाला सुद्धा ह्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर, वाचल्याच्या नंतर, ऐकू आल्याच्या नंतर राहवत नाही. नवे नवे आमच्या संप्रदायातील काही कीर्तनकारांच्यावर सुद्धा या वेळा आल्या आणि त्याच्याकरता दुर्दैवाने आम्हाला आंदोलन करावं लागलं, मोर्चे काढावे लागलेत. आपण या ठिकाणी एवढ्या बहुसंख्येने अल्प वेळामध्येच ज्या तेवढी तरुणाई जमा झालेली आहे, पद्धतीची खदखद आहे, मोठा द्वेष आहे, मोठा राग आहे की खरं तर अशा गोष्टी घडता कामा नाहीत. पण घडतात तेव्हा जेव्हा एवढ्या बहुसंख्येने आपण अशा वेळेला
हे आंदोलन निषेध करण्याकरता एकत्र येतो. माझं आमचं असं म्हणणं आहे की समाजामध्ये नेहमीच सर्वांनी आपण सजग राहिलं पाहिजे, जागा राहिलं पाहिजे. आणि अशी वेळ आपल्या एखाद्या कन्येवर भगिनीवर येणारच नाही. आणि येत असेल तर त्या ठिकाणी आपल्या भाऊचा, आपल्या बळाचा उपयोग आपण तत्क्षणी त्या ठिकाणी केला पाहिजे. नाहीतर मग आयत्या वेळा नुसतं फक्त मोर्चा काढायचा, संग्राम भयानं बोलवायचं आणि एकदा त्या ऐकलं, घोषणा दिल्या, शिंट्या फुकल्या की संपलं सगळं. श्रद्धांजली वाहिली म्हणजे सर्व झालं नाही. तर मला वाटतं याच्यातून आपण सर्वांनी कायमरित्या असा बोध घेतला पाहिजे, शपथ घेतली पाहिजे की अशी वेळ आमच्या कोणत्याही कन्येवर येणारच नाही. काय आहे आपल्या समाजाचा एक मोठा दुर्गुणी कोणता? त्याचं जळतंय ना, त्याचं पेटलंय ना, आपण त्याला हसणारे, त्याच्यामध्ये आनंद मानणारे. सध्याचा काळ आहे फार मोठा स्वार्थाचा काळ आहे. पण कधीतरी त्याचं पेटलंय, त्याचं जळायला लागलंय, आपल्याकडे वाऱ्याच्या झोताने ती झळ येणार आहे, आपण हे विसरतो. आपल्यालाही कन्या आहेत, आपल्यालाही मुली आहेत. उद्या जर आपल्यावर ही वेळ आली तर आपलं त्या ठिकाणी मन काय सांगेल, आपलं अंतःकरण काय म्हणेल, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि मला वाटतं ही कन्या माझीच कन्या आहे. आज त्या कन्याचे पिताश्री, त्यांचं दुःख हे माझं दुःख आहे. अगदी या पद्धतीने आपण नेहमी वागलं पाहिजे, या त्या तशा प्रतिज्ञा व्हायला पाहिजेत. आणि म्हणून आज या निमित्ताने लव जिहाद असेल किंवा धर्मांतराचा प्रश्न असेल, आपलं शेवगाव फार मोठं पुढे आहे. शेवगावची यादी धर्मांतराच्या बाबतीमध्ये फार पुढे आहे. बाहेर गेल्याच्या नंतर आम्हाला लोक विचारतात की शेवगावचं नाव अग्रक्रमाने येतंय धर्मांतराच्या बाबतीमध्ये, त्या ठिकाणी आपण काय करता? म्हटलं बाबा आता होता होईल तेवढं प्रबोधन करत असतो, सांगत असतो. आपल्या हिंदू लोकांना पेटण्याकरता, त्यांचं ज्ञान, त्यांची बुद्धी जागी होण्याकरता वेळ लागतो. पेटल्याच्या नंतर ऐकत नाहीत, पण तोपर्यंत मात्र त्याला वेळ लागतो, ही गोष्ट खरी आहे. म्हणून माझी सर्व आपल्या बांधवांना अगदी कळकळीची पोटतिडकीने विनंती आहे की हे असे प्रकार होऊच नाहीत. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी होतात, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आपण आंदोलन करणार का, नुसते मोर्चे काढत बसणार का? तर नाही. या ठिकाणी आमच्या एक माता मोठ्या तळतळीने म्हणत होत्या की त्यांना फाशी झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. अर्थात हे जे बोलणं आहे ती अंतःकरणाची तळमळ आहे. आणि म्हणून अशी तळमळ आपल्या प्रत्येकाची असली पाहिजे. समाजामध्ये अशा गोष्टी घडता कामा नाही. आपल्या जर कानावर आल्या, आपल्या दृष्टीपथात आल्या तर ताबडतोब आपण सर्वांनी लगेच जागं झालं पाहिजे, एकमेकाला सांगितलं पाहिजे आणि समूहाने जाऊन जाब विचारला पाहिजे. म्हणून एक आरोपी पकडला, पण त्याचे पाठीराखे, त्याला सहकार्य करणारे जे असतात ते खरे दोषी आहेत, ते बळ देणारे ते आहेत. त्यांनाही तेवढ्याच पटीमध्ये ताबडतोब बंदिस्त करून, अटक करून आमच्या संध्याताईला न्याय द्यावा, अशा प्रकारची विनंती नव्हे, आदेश नव्हे, पोटतिडीक आज या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्व आमदार मंडळी, हिंदुत्वाचे प्रखर असे पुरस्कर्ते आणि हिंदू धर्मियांच्या तरुण बांधवांची सर्व प्रकारची ही ज्योत पेटवणारे, सर्व तरुणांच्या मध्ये हिंदुत्वाचा फुत्कार करणारे आमचे सर्व प्रखर असे नेते मंडळी आहेत. करतात ना, त्यांना ऐकवायचंय. म्हणून आज या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करतो की असे प्रकार घडू नयेत, आणि घडले तर आपण सर्वांनी जागे राहून त्या ठिकाणी त्याचा पाडाव करण्याकरता आपण कटिबद्ध असलं पाहिजे. थांबतो. धन्यवाद आदरणीय महाराज. खरं तर तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.